तर आज संडे आहे आणि संडेचं मी शिवणकामाला सुट्टी देते, कुठलेही शिवणकाम करत नाही. तर मी आज तुम्हाला मटणाची रेसिपी दाखवत आहे, काळ्या मटणाचा रस्सा. मटण हे सर्वांनाच येतं, पण माझी पद्धती कशी आहे ती दाखवत आहे. तर आवडली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी बाजूला एका कुकरमध्ये मटण धुवून शिजायला टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, टोमॅटो, हळद आणि मीठ घालून त्याला 3 शिट्ट्या येण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि बाजूलाच एका तव्यामध्ये कांदा आणि खोबरं छान फ्राय करून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमधून थंड झाल्यावर मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचे आहे. बाजूला एका पॅनमध्ये एका टोपामध्ये मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये माझा होममेड गरम मसाला, एक सुहाणा बिर्याणी मसाला थोडासा स्मेलसाठी आणि एक माझा सिक्रेट मसाला आहे, जो तो हिरव्या कलरचे दिसत आहे ना तो. तर मी हे छान फ्राय करून घेतलेलं आहे. आता मिक्सरमधून काढलेला कांदा आणि खोबराही घातलेला आहे आणि खूप छान फ्राय करून झाल्यानंतर मी बाजूलाच माझं मटण शिजलेलं आहे ते त्यात ॲड करणार आहे. आणि मग ही माझी भाजी तयार झालेली आहे. वरती मस्त छान कोथिंबीर पण पेरलेली आहे. आणि आता ज्वारीची भाकरीची वेळ आलेली आहे आणि मी ज्वारीची भाकरी छान भाजून घेतलेली आहे. ज्वारीची भाकर मित्रांनो खूप छान असते हेल्थसाठी, तुम्हीही खा आणि खाल्लेली खूप छान असते. आणि आता ही माझी काळ्या मटण्याचा रस्सा आणि हा भात आणि ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी, कांदा आणि लिंबू तयार आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.